नमस्कार विद्यार्थी आणि पालक. मी मेडिकल करिअर गायडन्स अकॅडमीमध्ये तुमचे स्वागत करीत आहे. महाराष्ट्र स्टेट कोटा MBBS BDS कॅप राऊंड 3 चे रिवाइज शेड्यूल पब्लिश झालेले आहे. त्याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच कॅप राऊंड 3 चे जे महत्त्वाचे काही रूल्स आणि रेग्युलेशन आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण महाराष्ट्र स्टेट कोटा MBBS BDS कॅप राऊंड 3 चे जे रिवाइज शेड्यूल आहे याबाबत सविस्तर माहिती पाहूया. तर कॅप राऊंड 3 ची सीट मॅट्रिक्स जे आहे ते 10 ऑक्टोबर 2025 रोजी येईल. तसेच चॉईस फिलिंग जी आहे कॅप राऊंड 3 ची जे विद्यार्थी 11 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीमध्ये करू शकतात. तसेच सिलेक्शन लिस्ट जी आहे कॅप राऊंड 3 ची जी 17 ऑक्टोबर 2025 रोजी येईल. तसेच फिजिकल जॉईनिंग जी आहे कॅप राऊंड 3 ची जी 18 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर या कालावधीमध्ये करू शकतात. परंतु 21 ऑक्टोबर 22 ऑक्टोबर आणि 23 ऑक्टोबर दिवाळीमुळे कॉलेजेस बंद राहतील याची नोंद विद्यार्थी आणि पालकांनी घेणे गरजेचे आहे. त्यानंतर आपण कॅप राऊंड 3 चे जे रूल्स आणि रेग्युलेशन आहे ते पाहूया. जर एखाद्या विद्यार्थ्याला कॅप राऊंड 1 किंवा कॅप राऊंड 2 ला MBBS किंवा BDS साठी कॉलेज मिळालेले असेल व त्याने ते फायनल केलेले आहे असे विद्यार्थी राऊंड 3 साठी जाऊ शकत नाही. त्यानंतर जर एखाद्या विद्यार्थ्याने कॅप राऊंड 1 किंवा कॅप राऊंड 2 MBBS किंवा BDS साठी कॉलेज मिळालेले असेल व तो ते होल्डवर ठेवून कॅप राऊंड 3 साठी जाऊ शकतो. तसेच राऊंड 1 किंवा राऊंड 2 MBBS किंवा BDS साठी कॉलेज मिळाल्यानंतर विद्यार्थी कॅप राऊंड 3 ला गेले असेल तर अशा विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 चे कॉलेज घेणे बंधनकारक आहे. त्यानंतर जर एखाद्या विद्यार्थ्याला राऊंड 1 किंवा राऊंड 2 MBBS किंवा BDS साठी कॉलेज मिळालेले नसेल तर असे विद्यार्थी राऊंड 3 साठी जाऊ शकतात. त्यानंतर जर एखाद्या विद्यार्थ्याला कॅप राऊंड 1 किंवा कॅप राऊंड 2 किंवा कॅप राऊंड 3 यापैकी एकाही राऊंडला MBBS किंवा BDS साठी कॉलेज मिळालेले नाही तर असे विद्यार्थी कॅप राऊंड 4 साठी जाऊ शकतात. आज आपण इथेच थांबूया. पण तुम्हाला जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर मेडिकल करिअर गायडन्स अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.